Presenting Hero Extreme 125R. Challenge the Extreme. आज मला ताईंचंही मनापासून आभार व्यक्त करायचे आहे. तसं आदरणीय पवार साहेब, ताई आणि आमच्या सगळ्यांचे घराण्याचे संबंध होते बऱ्याच वर्षापासून. राजकीय वेगळ्या पक्षात आम्ही होतो, पण जेव्हा कधीही मी ताईंना भेटलोय, आमच्या शेजारी स्वर्गीय सप्रे साहेब होते, त्यांच्या घरी नेहमी ताईंची भेट व्हायची आणि नेहमी राजकारणाच्या पलीकडे संबंध कसे ठेवायचे हे मी ताईंकडून शिकलो. हे मी आदरणीय शरद पवार साहेबांकडून शिकलो, आदरणीय जयंत पाटील साहेबांकडून शिकलो. आणि मी किती नशिबाने बघा, ताई आल्या त्या आल्या आणि आज मला पवार साहेबांच्या पण शुभेच्छा मिळाल्या. आणि हा निर्णय घेताना खरं म्हटलं तर कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या येत्या काळामध्ये जे विकास आहे, जे परिवर्तन आहे, जे सुराज्य आहे, यासाठी निर्णय घेण्यासाठी मी आपल्याला खरंच सांगतो की ह्याला मला निर्णय घ्यायला 10 दिवस पण लागले नाहीत. कारण मला माहीत होतं की आपल्या मतदारसंघाला आपल्याला जर विकास करायचा असेल तर आता एक विचार करून एक निर्णय घेतला पाहिजे. आणि मी आज सांगतो की ताई ज्या काही पक्षामध्ये मी होतो, 8 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. मी 8 वर्ष भारतीय जनता पार्टीचं तळागाळापर्यंत जाऊन पक्षाचं काम केलेलं आहे, पक्षाची संघटना बनवली. कोणीही मला बोलू शकत नाही की पक्षाची वेगळी भूमिका समरजी घाटगेंनी घेतली. आणि आज मी सांगतो, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला त्याच तळमळीने खाली पोचवायचं काम हा समरजी घाटगे आज तुमच्यासोबत. आज आपण इथं बघा, आज पुण्यावरून जी आपली रहिवासी लोक आहेत, मला असं वाटतं की आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन आपण जी भाषणं करतो की आता जसं आमच्या ताई म्हटल्या की मी IT पार्क उभारतो, हे उभारतो, हे भाषणं बरीच झाली आहेत. आत्ता या लोकांना आपण काय दिलं पाहिजे, या लोकांना आज आपण संबोधित करताना काहीतरी कॉन्क्रीट भाषणं व्हायला पाहिजे. भावनिक आव्हानं करून चालत नाही. मी क्वालिफिकेशन ही चार्टर्ड अकाउंटंट आहे. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना जेव्हा स्थापन झाला तो कागलमधली पहिली MIDC होती. हे मी आवर्जून सांगतो. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी आपण जेव्हा काम करतो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आज असंख्य आपले युवक इथं जे काम करतात, येत्या काळामध्ये कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभामध्ये आपण एक धोरण ठेवलं पाहिजे. पुण्यामध्ये असतील, निवृत्ती देसाई साहेब इथं आहेत, पुढच्या आठवड्यात मुंबईत आपण कार्यक्रम करतोय. एक धोरण ठेवलं पाहिजे की याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एवढे ऑपॉर्च्युनिटीज तयार व्हायला पाहिजे की आपले याच्यामधली काही लोक जी आहेत त्यांना परत येण्याची पण संधी आणि असा प्लॅटफॉर्म आपण तयार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार की अशी भाषणं बऱ्याच वेळा झालेली आहेत. हे परत येण्याची भाषणं लोक करतात पण ते होत नाही. सत्ता नसताना पण मला इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे की आपण जेव्हा नोकरीकडे बघतो, नोकरीबरोबर आपण व्यवसायाकडे पण बघायला पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे ताई, मी इथं आवर्जून उल्लेख करतो की राजे विक्रमसिंह घाटगे बँक नावाची आमची बँक आहे, त्याला आता ऑल महाराष्ट्र आम्ही परवानगी घ्यायला लागलो आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे आज आपल्या बँकेनी या राज्यामध्ये 130 कोटीच्या वरती कर्ज देऊन युवकांना आपल्या पायावर उभा करायचं काम केलं. हे ऐकून घ्या, 130 कोटीचा जो कर्ज दिला त्याच्यामध्ये 92% मुलं का महिला फर्स्ट टाइम बिझनेसमॅन आहेत. त्यांचा व्यवसायाशी काही संबंध नव्हता. 92% लोक. आणि त्या 92% लोकांमध्ये आज मला अभिमान वाटतो की 42% लोक अशी आहे की त्यांचा व्यवसाय वाढलाय आणि ते आता त्यांच्या खाली लोकांना नोकरीला ठेवायला लागले. त्या पण नोकऱ्या कागल विधानसभामध्येच आलेल्या आहेत. हेही मला सांगायचं आहे. येत्या काळामध्ये याची व्याप्ती वाढवणं एक माझं धोरण आहे. MSME नावाचं एक खातं आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज. नॅशनलाइज बँकांमध्ये आपण नेहमी ऐकतो की या बँकांकडून तेवढं सहकार्य मिळत नाही. आता या खादी ग्राम उद्योग आणि PMJSY CMJSY ज्या योजना आहेत याच्यावर आमचा टायअप ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे. आणि त्याच्यामध्ये बँक सिक्युअर होते, कारण 25% सबसिडी घेऊन आपण हे करू शकतो. येत्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना या MSMEच्या माध्यमातून आपण कर्ज देऊन आपल्या पायावर उभा करायचं काम केलं पाहिजे. इथं जी मुलं आहेत त्यांना पण मला असं वाटतं की एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण व्हायला पाहिजे.
इथं बरीच लोक अशी आहेत की ते पुन्हा ऑप्शन म्हणून नाही, पर्याय नाही म्हणून त्यांना पुण्यात जावं लागलं. आज नोकरीच्या बाबतीत पण आपण विचार केला ते एक समजून घ्या की मुलं म्हणतात MIDC मध्ये, कागलच्या MIDC मध्ये नोकऱ्या नाही आहेत. आपल्याला येत्या काळामध्ये गडिंग्लजमध्ये पण जी MIDC आहे, आजरामध्ये जी MIDC आहे, या दोन्ही MIDC कडे आवर्जून विचार करून डेव्हलप करायची हिशोबाने आपण ते बघितलं पाहिजे. कारण त्याचं स्वप्न स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांनी पाहिलं होतं. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, मी परवाच इंजिनियर असोसिएशनवर माझी मीटिंग झाली. नोकऱ्या आहेत. आपण मगाशी मला कोणतरी भेटलं, मी नाव विसरून गेलो. स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास, या गोष्टीकडे आपण बघायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आज 5 स्टार MIDC असेल, गोकुळ शिरगावमध्ये स्किल डेव्हलपमेंटचं मोठं सेंटर झालं आहे. 5 स्टारमध्ये येत्या काळामध्ये आपला लोकसेवक म्हणून सेवा करायची मला संधी मिळाली तर त्यामध्ये पहिलं कौशल्य विकास म्हणजे जे वेल्डर, फिटर, सगळ्यांनी शांतपणे हे ऐकावं. राजकीय भाषणं होतात, टाळ्या होतात, पण तुमच्या भविष्याचं मी बोलतोय. वेल्डर, फिटर हे जे कोर्सेस आहेत, आपली मुलं काय म्हणतात, मी BCom झालो आहे, मी कसं वेल्डर फिटर करायचं, होतं आहे ना तो विषय. आपल्या बहुजन समाजामध्ये मी नेहमी सांगतो, आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल गर्व पाहिजे, पण खोटी प्रतिष्ठा आपण ठेवून चालत नाही. आज इंडस्ट्रीमध्ये त्याचं 3 महिने ट्रेनिंगसाठी पर मंथ 8,000 पगार आहे. आणि वेल्डर झाल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग ते तुम्हाला देतात, प्लस तुम्हाला पगार देतात, आणि झाल्यानंतर तुम्हाला 15,000 17,000 पगार आहे. आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये जी लोक राहतात, हाही विचार केला पाहिजे. ठीक आहे, ज्यांच्या फॅमिली सेटल झाल्या हा विषय वेगळा आहे, पण जे अजून बॅचलर आहेत, इथं 20,000 आपण जे काम करतो त्याच्याऐवजी 15,000 आपल्याला वेल्डर, फिटर, ट्रेड्स याच्यामध्ये नोकरी मिळाली. आणि राजकीय माणूस म्हणून ही माझी जबाबदारी आहे की या गोष्टीवर आपण बोललं पाहिजे. मी इंडस्ट्री असोसिएशनला म्हटलं की आपण एक PR टीम ताई आपण हायर केली पाहिजे. मला हे फार गरजेचं आहे. बेकरी इंडस्ट्री, तुम्हाला माहिती आहे, मी कोल्हापूरचे आकडे तुम्हाला देतो, प्रत्येक वर्षामध्ये 18% बेकरी इंडस्ट्रीची वाढ आहे. तुम्हाला माहिती आहे बेकरी इंडस्ट्रीमध्ये जे टेक्निकल गोष्टी जे आत लागतात त्याचं स्किल डेव्हलपमेंट ते स्वतः करून, पैसे खर्च करून तुम्हाला ट्रेनिंग देऊन, पगार देऊन द्यायला तयार आहेत. पण आपली मुलं आज बेकरी इंडस्ट्रीमध्ये जात नाही. मी कोल्हापूरचे आकडे सांगितले, पुण्याचे आकडे नाही सांगितले. होते काय, आपल्याला नाही इलाजाने आपल्या इंडस्ट्रीना मला ती व्यथा मांडली की आम्हाला मग बाहेरची लोकं घ्यावी लागतात. राजकारण त्याच्यामध्ये होऊ शकतं की बाहेरच्या लोकांना आपण संधी का देतो, त्याचे आंदोलन होतील, ते आंदोलन गरजेचे त्या त्या परिस्थितीला असू शकतील. पण मी तुम्हाला आज सांगतो की कागल ही राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. राष्ट्रीय शाहू महाराजांनी तेव्हा गंगाराम कांबळेंना जेव्हा हॉटेल उघडला, त्या हॉटेलमध्ये सामाजिक मेसेज होता. पण एक समजून घ्या, गंगाराम कांबळे खरं म्हटलं तर हा पहिला उद्योजक शाहू महाराजांनी तयार केला बहुजन समाजामध्ये, आपण विसरू नाही चालत. मी आवर्जून उल्लेख करतो, रेमंड नावाची कंपनी पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये गुंडाळून अमरावतीला जायच्या मार्गावर आहे. कशासाठी? तुम्ही फक्त बघताय की त्याच्यामध्ये ती गेल्यानंतर 1275 लोकांची नोकरी जाईल, हा एक अँगल झाला. ती कंपनी जर गेली, त्याच्यावर अवलंबून असलेले छोटे छोटे उद्योजक, त्याच्यामध्ये 72% कागल विधानसभेमधले छोट्या इंडस्ट्रीज आहेत जे त्यांना काहीच मटेरियल सप्लाय करतात, त्यांच्या धंद्याचं काय होईल? एक रेमंड उदाहरण आहे. हिरो मोटर्स, टाटा मोटर्स, टोयोटा, ही सगळी MIDCला जागा बघून गेली, पण ते इच्छुक नाही आहेत. कशामुळं? काय झालं? हे जे वातावरण आहे, हे वातावरण आपल्याला बदलायचं आहे. 5 स्टार MIDC मध्ये समरजी घाटगेला पहिलं म्हणजे हे एजंटगिरी आणि खंडणीखोरांचे धंदे बंद पडायचे. इंडस्ट्री आली पाहिजे आणि लोकांनाही लेबरला न्याय मिळाला पाहिजे. या गोष्टीवर भाषणं व्हायला पाहिजे. त्या उत्तूरच्या PHC सेंटरला 7 ते 8 कोटी रुपये लागतात पूर्ण त्याला डेव्हलप करायला. म्हणजे एवढ्या 25 वर्षामध्ये 8 कोटी रुपये तुम्ही आणू शकला नाही, पण 100 कोटीचा आयुर्वेदिक कॉलेज तुम्ही आणताय. कशासाठी? 2 कॉन्ट्रॅक्टर्सना खुश करण्यासाठी. बरोबर बोलतोय ना? हां, पटलं तर टाळ्या वाजवा. कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभा 4-5 कॉन्ट्रॅक्टरांचा विधानसभा झालेला आहे. त्यांना खुश करण्यासाठी निधी आली जाते, ती निधी जाते कुठे? ह्याचंही आपण केलं पाहिजे की येत्या काळामध्ये या विधानसभामध्ये आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला विजन घेऊन गेलं पाहिजे. समरजित घाटगे वर्सेस प्रतिस्पर्धीची इलेक्शन नाही आहे, कारण ही इलेक्शन हे परिवर्तन तुमचं आहे, हे भविष्य तुमचं आहे.
ठेवणारा सुराज्य आपलं आहे. आणि पुढे जाऊन सांगतो, येत्या काळामध्ये कागलचा कोंडाणा आपण परत आपला कोंडाणा जिंकला पाहिजे. हे धोरण ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या प्रमाणात आपण इथं कामं करतोय, ज्या प्रमाणातून आपण ही गोष्टी करतोय, गुरुनिष्ठा या गोष्टीला कुठंतरी कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेने महत्त्व दिला पाहिजे. ताई, शाहू महाराज कागलचे आहेत. इथं आमचे असलेले सगळे मतदारसंघाच्या लोकांना मी प्रश्न विचारू, कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर किती लोकांना माहिती आहे की शाहू महाराज कागलचे आहे? माहिती आहे? आपल्या मतदारसंघामध्ये काही बहादूर त्यांना माहीत नाही की शाहू महाराज कागलचे. किती लोकांना माहिती आहे? चला, पुण्यामध्ये किती लोकांना माहिती आहे की शाहू महाराज कागलचे आहेत? माहिती आहे का? नाही. कारण कागल टाईप केलं तर राजकीय विद्यापीठच येते ना. आपण त्याच्यावर टाळ्या वाजवतो, हसतो. अहो, हे पदवी ज्या लोकांनी तुम्हाला दिली आपल्या सगळ्यात मोठी शिवी आहे. एवढ्या वर्षामध्ये कधी तुम्ही भाषणामध्ये ऐकलं का की मी जिथं निवडून येतो ते शाहू महाराजांची भूमी आहे असं कधी वक्तव्य ऐकलं का? ऐकलं का? आता मी बोलल्यानंतर 29 तारखेला बोलतील. कधी ऐकलं का? मी परत त्या मुद्द्यावर येतोय. त्यांनी कधीही हे रिलेशन डेव्हलप करू दिलं नाही. कारण 25 वर्षापासून कागलमध्ये प्रत्येक गोष्टी श्री शाहू महाराजांनी जे काम केलं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलीच डेव्हलपमेंट झाली नाही आहे. शोभेल तसं काम झालं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुतारी चिन्हाला आपला आशीर्वाद देऊन राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमी करायची वेळ आता आलेली आहे. ती आपण सगळ्यांनी करून दिली पाहिजे. अहो, शाहू महाराजांच्या कागलला शाहू महाराजांना शोभेल एवढं कार्य आता केलं पाहिजे. मी हे विकासाचं आणि ह्या इंडस्ट्रीचं का बोललो? मला फार वेदना होते. सकाळी 6 वाजता कोणाच्या दरबारामध्ये जाऊन पोरांनी मटण दारूसाठी पैसे घ्यायचे आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून एक पिढी गेली, मुलांचं लग्न झाली नाहीत. तुमच्या आसपासचीच लोक आहेत. इथं असलेले बरेच उलट्या गटाचे लोकांनी मागच्या वेळी मला मतदान केलं नाही. आज इथं उपस्थित नावं घेत नाही मी. 30% लोक इथं उपस्थित आहेत. मला दिसत आहेत मला 30% लोक इथं आहेत. आणि काय बाहेर उभारलेत, दिसू नाही कॅमेरामध्ये म्हणून. बस झालं हे राजकारण. तुमची एक पिढी गेली घराण्याची. कोणाच्या दारात जाऊन हात पसरवायचं? अहो, कशाला? हा समरजित घाडगे तुम्हाला जे सांगायला लागलाय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाविकासाच्या नेतृत्वाखाली जे पुढे आपल्याला काम करायचं आहे, मी पहिला खुळा राजकारणी माणूस असेल जो असं बंदोबस्त करतोय की माझ्या दारात लोकांनी हात पसरू नाही याचा बंदोबस्त करणारा एक समरजित घाडगे. लोक आपल्या पायावर उभारली पाहिजे. लोक आपल्या महिला पोरं स्वतः स्वावलंबी व्हायला पाहिजे. ह्यासाठी या समरजित घाडगेला संधी द्या. यासाठी समरजित घाडगे तुमचा आशीर्वाद मागतोय. आज बघा, कुठल्या टीका टिप्पणीचं मी भाषण केलं नाही, कारण हेच कागलचं भविष्य आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला बघून आपण तुतारी चिन्हाला संधी देऊन, आशीर्वाद देऊन, येत्या काळामध्ये कोणी कागलला आलं तर शाहू महाराजांचा कागल म्हणून बघायला पाहिजे. बस झालं हे आडवा आडवीचे राजकारण. चला, सगळ्या पक्षांना मी सांगतो, एकत्र येऊया. तुमच्या भविष्यासाठी एकत्र येऊया. एक पिढी गेली, पुढच्या पिढीला तर आपण दुरुस्त करूया. आणि यासाठी हा समरजित घाडगे आपल्याला विनंती करतो, आपण सगळी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं आला त्यासाठी मी आपला आभार व्यक्त करतो.